श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. नवरात्रामध्ये असा एक सोपा उपाय आहे जो केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि फक्त एक वस्तू ठेवल्याने तुमचं नशीब चमकू शकतं. मंडळी बघा, 23 मार्च या नवरात्रामध्ये पंचमी तिथी आलेली आहे, ज्याला आपण लक्ष्मी पंचमी असे देखील म्हणतो. बघा मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्राचे दिवस हे खूप खास आणि महत्त्वाचे मानले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे खूप महत्त्वाचे मानले जातात. चैत्र नवरात्र ही गुढीपाडव्यापासून सुरू होते, म्हणजेच की बघा, हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चैत्र नवरात्राची सुरुवात झालेली आहे. पौराणिक कथेनुसार चैत्र महिन्यात भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. चैत्र नवरात्राच्या दिवशी 9 दिवसात भक्त आदिशक्ती माता दुर्गेचे 9 रूपाची पूजा करतात. तसेच उपवास सुद्धा करतात. नवरात्रामध्ये पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता विशेष आशीर्वाद देते. जे भक्त नवरात्रामध्ये 9 दिवस दुर्गा देवीचं पूजन अर्चना करतात, आपल्या कुलदेवीची पूजा करतात, उपवास करतात, त्यांच्या जीवनामध्ये सर्व संकटे दूर होतात. माता देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतात. कुलदेवी भरपूरांची वेगवेगळी असते, जसं की येरमाळ्याची येडाई असेल किंवा कारल्या डोंगराची कारलाई असेल किंवा मोठा देवी असेल किंवा तुळजाभवानी असेल. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते. तुमची कोणती कुलदेवी आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. बघा आता मंडळी, घरात अन्न आणि संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही. चैत्र नवरात्रात हा आदिशक्ती माया दुर्गेचा उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस आहे. 9 दिवसाचा उत्सव आहे जो हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला येतो. या देवीच्या 9 रूपाची पूजा, घटस्थापना आणि श्रीरामनवमी साजरी केली जाते. त्यामुळे जीवनातील सर्व संकटे, अडचणी दूर होऊन सुख समृद्धी, ऐश्वर्य, आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते. नवरात्रामध्ये येणारी पंचमी तिथीला विशेष महत्त्व दिले जातं, कारण या दिवशी दुर्गा माता देवीसह लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. म्हणून मंडळी, या पंचमीला लक्ष्मी पंचमी असं देखील म्हटलं जातं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहे, जो उद्या सोमवारी पंचमीला आपल्याला करायचा आहे. चैत्र पंचमीला तुळशीला अशी एक आपल्याला वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने बघा, आपल्या जीवनामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. बघा, करोडाचे कर्ज फिटेल, लक्ष्मीची अखंड कृपा राहील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, घरात गरिबी संपेल, घराच्या मुलांची, पतीची, अगदी कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. अशी ही कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे? कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका आणि हो, श्री स्वामी समर्थ कमेंट देखील करा. तर बघा मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या चैत्र पंचमीला म्हणजेच की महालक्ष्मी पंचमीलाच करायचा आहे. बघा, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर बघा मंडळी, लक्ष्मी पंचमी म्हणजेच या दिवशी तुळशीचं खूप मोठं महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व देखील आहे. कारण बघा, तुळशीला लक्ष्मी म्हटलं जातं. तिला लक्ष्मीचा अवतार आणि भगवान विष्णूची पत्नी मानली जाते. आणि जर आपण विशेषतः तिथे तुळशीची पूजा केली, तुळशीला काही वस्तू अर्पण केल्या, तर घरात सुख समृद्धी शांती येते असं म्हटलं जातं. तुळशीला माता लक्ष्मीचा अवतार मानले जातात, त्यामुळे तिची पूजा केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तसेच हा उपाय इतका प्रभावी आणि इतका सोपा आहे, केल्याने हा जर उपाय तुम्ही केला तर कर्जमुक्ती होते. आणि म्हणून जर तुमच्यावर जर एखादं कर्ज असेल घरामध्ये, बघा, जमिनीचं, गाडीचं किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं कर्ज तुमच्यावरती असेल, तर त्या कर्जातून तुम्ही लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
बघा मंडळी, घरामध्ये सतत पैशाची अडचणी येत असतात. घरामध्ये पैसा टिकत नाही. जिथे तुम्ही 1 रुपया कमवता तिथे तुमचे 10 पैसे जात असतील तर बघा, कितीही कष्ट करून मेहनत करून जर तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही, घराची भरभराटी होत नाही, एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो सुद्धा तुमचा चांगला चालत नाही, त्यामध्ये तुम्ही वृद्धी होत नाही, तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बघा, तसेच घरामध्ये सतत वादविवाद, कलेश, भांडणे होत असतील, घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य टिकत नसेल, तरी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही जास्त बघा प्रभावी मानला जातो. आता हा उपाय तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. उपाय करताना घरातील स्त्रीने करायला हवा हा उपाय. बघा, कारण घरातली स्त्री ही लक्ष्मीचं रूप असते आणि म्हणूनच घरातल्या लक्ष्मीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, जेणेकरून ह्या उपायाला आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. आता बघा मंडळी, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. त्यामुळे आपले शरीर, मन, आत्मा हे शुद्ध होत असतं आणि पवित्र देखील होत असतं. त्याचबरोबर त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. बघा, काळे कपडे सोडून आपल्याला दुसरे कुठलेही कपडे घातले तरीही चालणार आहे. बघा, त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही सकाळीच हा उपाय करायचा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. सकाळी नाही जमलं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही उपाय हा करू शकता. आता बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ लागणार आहे. गव्हाचं पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे आणि थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे. यानंतर या पिठाचं तुम्हाला कणकेचा तुम्हाला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच की त्याचा एक दिवा बनवायचा आहे. बघा, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तूप नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता, परंतु तूप घालण्याचा प्रयत्न करा. यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. यानंतर एक प्लेट घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा, तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे. यासोबतच बघा, तुम्हाला आपल्या एका एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. पाणी नेहमी शुद्ध भरायचं असतं मंडळी. बघा, त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अजून 2 महत्त्वाच्या वस्तू लागणार आहे. ते म्हणजे उसाचा रस आणि एक आहे ते म्हणजे 2 चमचे तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे आणि दुसरं म्हणजे कवडीसुद्धा तुम्हाला लागणार आहे. कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मंडळी तुम्हाला 1 कवडी लागणार आहे. कवडी ही पिवळ्या रंगाची असेल तर तीच घ्या, पिवळ्या रंगाची नसेल तर मग तुम्ही पांढऱ्या रंगाची घ्या आणि ती हळदीशी थोडी हळदी असेल तर हळदीमध्ये बुडून पिवळी करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी थोडंसं पाणी शिंपडून तिथे रांगोळी काढायची आहे. बघा, तिथली जागा स्वच्छ करून रांगोळी काढायची आहे. सर्वप्रथम तुळशीपाशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हे जे जल आहे तर ते तिथे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर उसाचा रस आपण घेतला आहे तर तो सुद्धा तुम्हाला तुळशीलाच अर्पण करायचा आहे, म्हणजे तुळशीच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि उसाचा रस अर्पण करत असताना तुमचं नाव आणि तुमचं गोत्र बोलायचं आहे. आणि बघा, हा उसाचा रस जो आहे तर तो तुळशीला अर्पण करायचा आहे. त्यानंतर ती कवडी जी आहे तर ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे. आपली इच्छा बोलायची आहे. ही कवडी जी आहे तर ती बघा, तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून घ्यायची आहे. तिथे तुळशीचं मूळ असतं, त्या तुळशीच्या मुळाशी तुम्हाला ही कवडी आहे तर ती दाबून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. तर बघा, आपल्याला उद्या चैत्र नवरात्र पंचमीलाच आवर्जून हा उपाय करायचा आहे. महाशिवपुराणामध्ये असं सांगितलं जातं की पंचमी तिथीला तुळशीला
ऊसाचा रस अर्पण केल्याने कर्जमुक्ती होते. तसेच बघा, कवडी अर्पण केल्याने घरातील आर्थिक अडचणी या दूर होतात. घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि घरातील दारिद्र्य दूर होते. त्याचबरोबर आपल्याला या पंचमी तिथीला बघा, या पंचमीची तिथी दिवशी आपल्याला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांची बुद्धी तलक होण्यासाठी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी, मुलं काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचं बीज मंत्र सुद्धा लिहायचं आहे. बघा मंडळी, तुम्हाला काय करायचं आहे, एक तुळशीची काडी तुम्हाला घ्यायची आहे. बघा, मधामध्ये बुडवायचे आहे आणि यानंतर मुलांच्या जिभेवरती तुम्हाला सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तर तो लिहायचा आहे. तुमच्या घरात कितीही लहान मुलं असेल किंवा कितीही मोठं मुले असेल तर प्रत्येक मुलांच्या जिभेवरती तुम्हाला हा सरस्वती मातेचा बीज मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे. कारण सरस्वती माता ही विद्येची देवता मानली जाते आणि पंचमीला मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांच्या दिवसेंदिवस प्रगती होते, मुलांची बुद्धीही तलक होते आणि मुलं जो आहे काही अभ्यास करत आहेत, त्यांच्या लक्षात राहत नाही तर ते सुद्धा लक्षात राहतील. आणि म्हणूनच हा एक उपाय सुद्धा तुम्हाला प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे. तर बघा मंडळी, हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी हा खूप जास्त प्रभावी मानला जातो. तर हे दोन्ही उपाय जे आहे तर ते अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही उपाय करा आणि हे दोन्ही उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, शेअर करायची होती मंडळी. हा उपाय आधी कधी केला का ते देखील मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. त्याचबरोबर तुमचा अनुभव देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि अशीच रोज आध्यात्मिक धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.